नगर परिषद नगरपंचायतीचं राज्यामध्ये धुमशान पाहायला मिळालं आहे आणि या निवडणुकीमध्ये दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। मतदारांचा नेमका आता कौल कुणाला आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। अनेक मोठ्या राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा या निवडणुकीमध्ये पणाला लागलेली आहे। 264 नगरपालिकांसाठी मतदान होतंय आणि 21 डिसेंबरला आता मतमोजणी होणार आहे। त्यामुळे मतदारांनी आपला कौल नेमका कुणाला दिलेला आहे हे निकालाच्या दिवशी स्पष्ट होईल। कोकणामध्ये राणेंची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। एकूणच या निवडणुकीत आपण पाहिलंय राज्यातल्या अनेक मातब्बर नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। मतदारांनी नेमका आता कौल कुणाला दिलेला आहे हे पाहावं लागेल। राज्यामध्ये निवडणुकीचं धुमशान आपल्याला पाहायला मिळालं। गेल्या काही दिवसांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रचारानं वेग धरलेला होता। महायुतीमध्ये देखील आपण बघितलं कशा पद्धतीनं कोकणात शिवसेना शिंदे पक्षविरुद्ध भाजप असं चित्र उभं राहिलेलं होतं आणि या निवडणुकीमध्ये अनेक राजकीय नेत्यांची दिग्गज राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। कोल्हापुरात मुश्रीफ घाडगे यांची परीक्षा होणार आहे। अशोक चव्हाण आणि सत्तारांची देखील प्रतिष्ठा तिकडे पणाला लागलेली आहे। रावसाहेब दानवे, टोपे, संतोष बांगर यांची देखील परीक्षा या निवडणुकीमध्ये होणार आहे। साताऱ्यामध्ये शिवेंद्र राजे भोसले यांची देखील प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। तर विदर्भामध्ये आपण पाहतोय चंद्रशेखर बावनकुळे, नवनीत राणा आहेत माजी खासदार, काँग्रेसचे आमदार आहेत विजय वडेट्टीवार यांची देखील प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। अहिल्यानगरामध्ये रोहित पवार, राम शिंदे, राधाकृष्ण विखे पाटील, अमोल खताळ, बाळासाहेब थोरात। अहिल्यानगरमध्ये आपण पाहतोय हे सध्याचं चित्र आहे। सत्यजित तांबे यांची देखील प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। पश्चिम महाराष्ट्रामध्ये जयकुमार गोरे, शहाजी बापू पाटील, हसन मुश्रीफ, जयकुमार। तर तळकोकणामध्ये निलेश राणे, नितेश राणे, माजी आमदार शिवसेना ठाकरे पक्षाचे वैभव नाईक यांची देखील प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। रत्नागिरीमध्ये उदय सामंत राज्याचे उद्योगमंत्री आहेत, आमदार भास्कर जाधव, माजी आमदार शिवसेनेचे राजन साळवी यांची देखील प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। रायगडमध्ये सुनील तटकरे, भरत गोगावले, जयंत पाटील। उत्तर महाराष्ट्रामध्ये गिरीश महाजन आहेत, छगन भुजबळ, दादा भुसे, संजय सावकारे, जयकुमार रावल, विजयकुमार गावित। उत्तर महाराष्ट्रातलं हे चित्र आहे। उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील अनेक नेत्यांची प्रतिष्ठा या निवडणुकीमध्ये पणाला लागलेली आहे। मराठवाड्यामध्ये पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, नांदेडमध्ये अशोक चव्हाण, जालन्यात रावसाहेब दानवे, तिकडे हिंगोलीमध्ये संतोष बांगर, जालन्यामध्येच राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे राजेश टोपे,